नमस्कार. किमंतु लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. शिवकाळ या सदरामधील शिवकालीन ग्रामीण व्यवस्था या पहिल्या मालिकेतील आजचा आपला 18वा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओचा विषय आहे शिवकालीन ग्रामपातळीवरील गुन्हे व शिक्षा. मागील भागामध्ये आपण पाहिलं की शिवकालीन ग्रामपातळीवरील न्यायव्यवस्था कशाप्रमाणे काम करत होती किंवा कशा प्रकारे काम करत होती, तिची काम करण्याची पद्धत काय होती, त्यानंतर त्या ग्रामव्यवस्थेला अधिकार कुठले होते, ग्रामव्यवस्था कशा प्रकारे तक्रार नोंदवून घेत असे आणि कशा प्रकारे न्यायनिवाडा करत असे, याची माहिती आपण मागील भागामध्ये घेतली. या मालिकेचा विषय आपला शिवकालीन ग्रामजीवन आणि ग्रामव्यवस्था समजून घेणं आहे. त्यामुळे आपण ग्रामपातळीवर घडणाऱ्या घटनांचा किंवा ग्रामपातळीवर घडणाऱ्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांचा विचार करत आहोत, ज्याच्यामुळे गावगाडा चालत होता. आणि शिवकालीन कालखंडामध्ये गाव हे प्रशासनिक व्यवस्थेचं एक अभिन्न आणि मूलभूत अंग असल्यामुळे गावामध्ये जे काही घडत असे त्याचा राज्यावर फरक पडत असे. त्यामुळे राज्यामध्ये पुष्कळ गोष्टींचा अधिकार होता, तो गावाला दिला होता, स्थानिक अधिकाऱ्यांना दिला होता. आणि राजसत्ता गावामध्ये काय घडतं याकडे फारसं लक्ष देत नसे. वर्षाचा सेतसारा जमा झाल्यानंतर वेळच्या वेळी गरज पडली तर कोणी अन्याय झाला म्हणून दाद मागितली की मला ग्राममजलिसीमध्ये न्याय मिळाला नाही, मला गावच्या न्यायालयामध्ये न्याय मिळाला नाही, मला गोतसभेमध्ये न्याय मिळाला नाही, म्हणून कोणी जर ब्रह्मसभेकडे किंवा राजसभेकडे दाद मागितली तर मग राजसभा त्याच्यामध्ये लक्ष घालत असे. पण लक्ष घालताना देखील गावच्या गोतसभेने काय निर्णय दिला आहे किंवा ग्राममजलिसीने काय निर्णय दिला आहे त्याचा विचार करून, आढावा घेऊन, मत विचारात घेऊन मग निर्णय देत असे. शक्यतो गावाच्या निर्णयाला मान दिला जात असे. मग ह्या ज्या शिक्षा असत, या शिक्षा पण ग्रामपातळीवर दिल्या जात असत. बहुतेक त्यांचा अधिकार पण ग्रामपातळीवरच्या स्थानिक अधिकाऱ्यांनाच असे शिक्षा देण्याचा. फार कमी गोष्टी असत ज्या राजाच्या किंवा पेशव्यांच्या कानी जात असत आणि तिथपर्यंत गेल्यानंतर फार कमी गोष्टींमध्ये पेशवे पण स्वतः लक्ष घालत असत. न्यायाधीशपद शिवकालामध्ये पण होतं, पेशवे कालामध्ये पण होतं. त्याच्यामार्फत हे सर्व खटले चालत असत आणि धर्मशास्त्राचा आधार देऊन न्यायदानाचं काम केलं जात असे. शिक्षा किंवा दंड त्या कालखंडामध्ये ठरवले जात असत. पण या सर्व चक्रामध्ये जे काही न्यायाची आपण म्हणतो की एक प्रक्रिया होती, ती न्याय प्रक्रिया ही ग्रामपातळीवरच मोठ्या प्रमाणावर राबवली जात असे, स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर राबवली जात असे. आणि स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या गुन्ह्यांना वेगवेगळ्या प्रकारची शिक्षा दिली जात असे धर्मशास्त्राचा आधार घेऊन. तर ही कोणती शिक्षा होती जी धर्मशास्त्राचा आधार घेऊन ग्रामपातळीवर दिली जात असेल. त्यानंतर या प्रकारच्या आपण म्हणतो की कोणत्या प्रकारच्या गुन्ह्याला कोणत्या प्रकारची शिक्षा देण्याचं जे नियंत्रण होतं किंवा जे प्रमाण होतं किंवा आपण म्हणतो की कोणता एक न्यायदंड त्याला लावला जात असे की ही शिक्षा द्यायची आहे याला. तर याच्यासाठी आज आपण काय करू शकतो की आज आपण फक्त मागे जे काही आपल्याकडे शिक्षा दिल्याचे पुरावे आहेत की अमुक एक गुन्हा घडला, त्याच्यासाठी अमुक एक शिक्षा दिली, त्याच्यावरून आपण फक्त अंदाज बांधू शकतो की न्यायप्रक्रिया कशा प्रकारे काम करत असेल. आपल्याकडे दुसरा कोणताही सोर्स नाही आहे आणि पुरावे वाचून किंवा संदर्भ वाचून हवेमध्ये बोलायचं काही कारण नाही. तर ही न्यायप्रक्रिया समजून घेण्यासाठी म्हणजे मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे ग्राममजलीस काम करायची, तिच्याकडे एखादी तक्रार आल्यानंतर ती तक्रार नोंदवून घेतल्यानंतर न्यायदान होईपर्यंत मजलिसीची कार्यपद्धती काय होती ती आपण पाहिली. या भागामध्ये आपण काही उदाहरणं बघणार आहोत. म्हणजे समजा ग्राममजलिसीकडे या प्रकारचा गुन्हा आला तर त्याला कुठल्या प्रकारची शिक्षा दिली जात असे, ही काही उदाहरणावरून आपण पाहणार आहोत. ही उदाहरणं मी वेगळ्या वेगळ्या लेखामधून, मझारामधून, पुस्तकांमधून घेतलेली आहेत. तर ते आता प्रत्येक वेळेला तो संदर्भ देणं आणि त्या तारखा वगैरे सांगणं अवघड काम आहे. पण कोणत्या गुन्ह्यासाठी कोणती शिक्षा दिली त्याचं एक उदाहरण थोडक्यामध्ये, तो अख्खाच्या अख्खा मजर वाचण्यापेक्षा किंवा ते पत्र वाचून दाखवण्यापेक्षा सारांश रूपाने एक उदाहरण म्हणून थोडक्यामध्ये मी आपल्याला आता इथे समजावून सांगणार आहे की आपण ते समजून घेणार आहोत की कशा प्रकारच्या गुन्ह्याला कशा प्रकारची शिक्षा दिली जात असेल. चला तर मग आपण सुरुवात करूयात आजच्या विषयाला. आजचा विषय आहे शिवकालीन ग्रामपातळीवरील गुन्हे आणि शिक्षा. माझं नाव किमंतु ओंबळे सरकार आणि आपण पाहतात यूट्यूब चॅनल किमंतु लाईव्ह. तर पहिला जो गुन्हा असे, जो ग्रामपातळीवर ज्याला गुन्हा समजला जात असे किंवा राजदरबारी गुन्हा समजला असे किंवा शिवकालीन कालखंडामध्ये कोणत्या प्रकारच्या कृत्यांना गुन्हा समजला जात असे याचे पण काही नियम होते.
तर त्यातले काही आपण म्हणू की महत्त्वाचे गुन्हे आज आपण चर्चेसाठी घेतो आहोत. सगळेच गुन्हे घेता येणं शक्य नाही आहे किंवा सगळ्याच गुन्ह्यांची शहानिशा करता येणं किंवा सगळ्याच गुन्ह्यांना कोणती शिक्षा दिली आहे ते एका व्हिडिओमध्ये सामावता येणं शक्य नाही. तो एक वेगळा PhDचा विषय आहे. तर महत्त्वाच्या ज्या गोष्टी होत्या किंवा एखाद्या व्यक्तीने एखादं कृत्य केलं तर त्यातली महत्त्वाची जी कृत्य होती की जी गुन्हा म्हणून मानली जात होती, त्या महत्त्वाच्या कृत्यांचा आपण थोडक्यामध्ये इथे आढावा घेणार आणि समजून घेण्याचा प्रयत्न करणार. तर सगळ्यात मोठा जो गुन्हा समजला जात असे शिवकालीन कालखंडामध्ये किंवा पेशवेकालीन कालखंडामध्ये, तो गुन्हा म्हणजे राजद्रोह व फंदफितुरी. आता आपले काही मित्र प्रश्न विचारतील की शिवकालीन कालखंड आहे तर पेशवेकालीन कालखंडाला मध्येच का घेता तुम्ही या विषय समजून घेण्यासाठी. विषय असा आहे की पेशवेकालीन कालखंडामध्ये ज्या शिक्षा दिल्या जात असत त्या शिवकालीन कालखंडावरच्या धर्मशास्त्रानुसार किंवा तेव्हा जे धर्मशास्त्र वापरलं जात होतं तेच पेशवेकालीन कालखंडामध्ये वापरलं जात होतं किंवा जे नियम वापरले जात होते किंवा मागचे मजर आपण म्हटलं 2 पिढ्या आधीचे जे मजर संदर्भासाठी घेतले जात होते ते शिवकालीन कालखंडातलेच होते. त्यांना जयपत्र असं म्हणत असत. आणि सर्वच प्रकारच्या शिक्षांना सर्वच प्रकारच्या गुन्ह्यांना कोणती शिक्षा दिली गेली याची सर्वच शिवकालीन कालखंडातील कागदपत्र आज आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत. त्यामुळे काही कागदपत्रांसाठी किंवा काही शिक्षांसाठी आपल्याला पेशवेकालीन कागदपत्रांवर अवलंबून राहावं लागतं. पेशवेकालीन कालखंडामध्ये जर एखाद्या गुन्ह्याला ती शिक्षा दिली असेल अमुक गोष्टीसाठी तर शिवकालीन कालखंडामध्येच ती शिक्षा दिली गेली असणं जास्त शक्य आहे किंवा ते त्याच्या जवळ आहे जाणारं. आणि बऱ्याचदा असं होत असे की मागच्या राजाने कुठली शिक्षा दिली होती, मागच्या काळात कोणती शिक्षा दिली होती, त्याच्या आधारावरच पुढच्या शिक्षा दिल्या जात असत. म्हणून समजा एखाद्या माणसाने फंदफितुरी केली किंवा एखाद्या माणसाने राजद्रोह केला आणि शिवकालखंडामध्ये राजद्रोहाला कुठली शिक्षा आहे हे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे एक पण कागदपत्र नाही किंवा फंदफितुरी करणाऱ्या माणसाला कोणती शिक्षा दिली हे दाखवणारं माझ्याकडे एक पण कागदपत्र नाही. तर मी पेशवेकालीन कागदपत्राचा आधार घेऊ शकतो की पेशवेकालीन कालखंडामध्ये जर एखाद्याला अशी शिक्षा दिली असेल तर खूप शक्यता आहे की ती शिवकालीन कालखंडामध्ये जी शिक्षा दिली गेली असेल त्याचा आधार घेऊन दिली गेलेली आहे. आणि धर्मशास्त्र हे शिवकालीन कालखंडामध्ये पण समान होतं आणि पेशवेकालीन कालखंडामध्ये पण समान होतं. दुर्दैवाने आपल्या सर्वांच्या जुन्या कालखंडामध्ये जो भारतामध्ये आपण म्हणतो की मध्ययुगीन कालखंडामध्ये भारताला विज्ञानाचा स्पर्श झाला नव्हता. युरोपला विज्ञानाचा स्पर्श झाला होता. तिकडे वेगवेगळ्या मशिनी बनत होत्या, यंत्र बनत होती, प्रिंटिंग प्रेसची सुरुवात झाली होती. नंतर आपण म्हणू शकतो की वाफेच्या इंजिनाची सुरुवात झाली होती. तिकडे क्रांती एक म्हणतो की आधुनिक आपण जे विज्ञान म्हणतो आधुनिक विज्ञानवाद, आधुनिक ज्ञान, जे आधुनिक जग आहे आपण ज्ञानावर आधारित तर्कावर आधारित जग आहे त्याची युरोपमध्ये सुरुवात झाली होती. पण दुर्दैवाने भारतामध्ये 17वा 18वा 19वा शतक उजाडले. इकडे मुंबई टू ठाणे पहिली रेल्वे धावेपर्यंत आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिकरणाची सुरुवात झाली नव्हती, विज्ञानवादाची सुरुवात झाली नव्हती. त्यामुळे 17व्या शतकामध्ये, 16व्या शतकामध्ये, 18व्या शतकामध्ये जे काही न्यायनिवाड्याचं काम होत असे किंवा प्रशासकीय काम होत असे, दुसरं काही काम होत असे, त्यावेळेला धर्मशास्त्राचाच आधार घेतला जात असे. विज्ञानाची आपल्याला त्यावेळेला पोहोच नव्हती, विज्ञानाची आपल्या समाजापर्यंत झालेली, आपल्या समाजाला विज्ञानाची ओळख झाली नव्हती. त्यामुळे ज्या गोष्टी आहेत उपलब्ध त्या गोष्टीवर आधारितच प्रक्रिया केली जात होती. ही सर्व गोष्ट आपण लक्षात घेतली तर आपल्या लक्षात येतं की विज्ञान आपल्या भारतीय समाजात यायच्या आधी 1000 वर्ष आधीपासून म्हणजे जवळजवळ 18व्या शतकापर्यंत आपण म्हणू शकतो, इंग्रजांचं राज्य येईपर्यंत 1000 वर्षापासून जे आपले धर्मग्रंथ चालत आलेत किंवा त्याच्या आधीपासून 2000 वर्ष आपण धरून चालू की जे धर्मग्रंथ चालत आलेले आहेत आपले, त्या धर्मग्रंथांचा आधार घेऊनच न्यायदानाचं काम चाललेलं असायचं जोपर्यंत इंग्रजांनी आधुनिक आपल्याकडे न्यायालय स्थापन केले नाहीत तोपर्यंत. म्हणून आपण असं म्हणू शकतो की धर्मशास्त्र जे होतं शिवकालीन कालखंडामध्ये पण तेच होतं आणि पेशवेकालीन कालखंडामध्ये पण तेच होतं. त्यामुळे एखाद्या गोष्टीचा किंवा एखाद्या गुन्ह्याचा जर आपल्याला संदर्भ शिवकालीन कालखंडामध्ये देणारं कागदपत्र सापडलं नाही तर पेशवेकालीन कालखंडामध्ये घडणारा एखादा गुन्हा विचारात घेऊन आपण त्याची थोडीशी शहानिशा करू शकतो किंवा त्याची उलट तपासणी करू शकतो. थोडंसं त्याच्या सत्याच्या जवळपास जाण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. तो प्रयत्न आपण या मालिकेमध्ये या भागात पण करतो आहोत. इथे जे काही गुन्हे आता आपण वर्णन केलेले आहेत आणि त्यांच्या ज्या शिक्षा सांगितल्या आहेत आणि त्याची जी उदाहरणं दिलेली आहेत ती काही उदाहरणं पेशवेकालीन आहेत, काही उदाहरणं शिवकालीन कालखंडातली आहेत. हे आधीच सांगतो. आपल्यापैकी काही मित्रांनी नक्कीच ती पत्र वाचली असतील ज्यातली मी उदाहरणं देतो किंवा मजर वाचले असतील त्यांच्याही लक्षात येईल सहजपणे की हे पेशवेकालीन पत्र आहे. पण पेशवेकालीन पत्र अशासाठी घेतली आहेत की 16वं आणि 17वं आणि 18वं ही 3 शतकं एकमेकांना लागून होती. जेव्हा मराठ्यांचं राज्य महाराष्ट्रामध्ये होतं तेव्हा एका पाठोपाठ एक गोष्टी घडत होत्या तर त्या गोष्टी एकमेकांशी संलग्न होत्या. त्यामुळे आपण
थोडा मागचा पुढचा संदर्भ देण्यासाठी आपण त्या गोष्टींचा वापर करू शकतो. चला तर मग आपण विषयाला सुरुवात करूयात की इथे आपल्याला एक राजद्रोह आणि फंदफितुरी, मी म्हटलं की पहिला सर्वात मोठा गुन्हा होता राजद्रोह आणि फंदफितुरी. मग हा एक मोठा गंभीर गुन्हा समजला जायचा आणि हे पुढं जाऊन सरकारविरोधी कृत्य समजलं जायचं. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर फंदफितुरी केली, राजद्रोह केलं, तर तो सरकारचा शत्रू मानला जायचा, एनिमी ऑफ द गव्हर्नमेंट म्हणतो आपण तशा प्रकारे. मग राज्याच्या विरोधामध्ये विश्वासघात करणं, कट करणं, मसलत करणं, गोंधळ माजवणं राज्यामध्ये, एखाद्या भागामध्ये बंड करणं, परस्पर शत्रूला जाऊन मिळणं, शत्रूकडे नोकरी करणं, इकडची नोकरी बदलून तिकडे जाऊन नोकरी करणं, हेरगिरी करणं, दगाबाजी करणं इत्यादी गोष्टी काय होत्या, या राजद्रोहाच्या अंतर्गत येत होत्या. आणि ह्या गोष्टींना गांभीर्याने घेतलं जात असे. म्हणजे बाकीचे गुन्हे थोडे मागंपुढे विचार केला जात असे, पण इथे कुठलीही माफी दिली जात नसे अशा प्रकारच्या गुन्हे करणाऱ्यांना. त्याचं एक उदाहरण आपल्याला सापडतं की भिकाजी कृष्ण यांचे नावे सनद कर्यात आटपाडी येथील देशपांडे हैदर याचकडे जाऊन चाकरीस राहिला आहे. दुसऱ्याकडे जाऊन चाकरीस राहणे म्हणजे राज्यविरोधी गुन्हा. म्हणजे हा मनुष्य इकडून जाऊन तिकडे हैदरकडे चाकरीस राहिलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर राजद्रोहाचा गुन्हा ठेवण्यात येऊन त्याला शिक्षा देण्याची तरतूद करण्याची किंवा शिक्षा देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. दुसरा जो गुन्ह्याचा प्रकार असे, म्हणजे पहिला राजद्रोह झाला किंवा फंदफितुरी गुन्हा झाला, दुसरा जो गुन्हा असे ते म्हणजे जनहित संबंधात गुन्हे असे. म्हणजे एखादी गोष्ट जर एखाद्या व्यक्तीने जनहिताच्या विरोधात केली तर ती गोष्ट पण फार गांभीर्याने घेतली जात असे. म्हणजे व्यक्तिगत गुन्हा कोणी कोणाच्या विरोधात केला, याने याची जमीन बळकावली, त्याने त्याला शिव्या दिल्या, याने थोडंसं याच्या डोक्यामध्ये काठी मारली, तर ते व्यक्तिगत गुन्हे झाले. पण जनहिताच्या संदर्भामध्ये जर एखादा गुन्हा असेल, उदाहरणार्थ लबाडी करणे, ठगबाजी करणे, एखाद्यावर खोटा आरोप लावणे, खोटी फिर्याद दाखल करून न्यायालयाचा वेळ बर्बाद करणे, न्यायालयामध्ये खोटी साक्ष देणे, बनावट कागदपत्र तयार करणे आणि एकाची चहाडी दुसऱ्याकडे जाऊन करणे विनाकारण, म्हणजे दुसऱ्या माणसाला गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त करणे, हे सगळे जे गुन्हे होते हे सगळे गुन्हे जनहित संबंधी गुन्हे म्हणून मानले जात असत. उदाहरणार्थ एक मोठं शिवकालीन मोठं प्रसिद्ध उदाहरण आहे की मौजे नागेवाडी येथील पाटीलकी मूल नाग महाराची होती. नागेवाडी येथील नागवर सिद्ध या देवाची पूजा करून राहण्यासाठी धांडेश्वर व गोडोली येथील मोरोजी व चिंतामणी हे 2 गुरव आणले. या दोघांनी मारे चुरे व फसवणूक करून नागेवाडी येथील पाटीलकी बळकवली. म्हणजे मूल नागनाग महाराची असणारी पाटीलकी हे त्या गावामध्ये जे 2 गुरव आणले होते देवाची पूजा करायला, त्या गुरुवांनी खोटी कागदपत्र बनवून आणि फसवणूक करून बळकावली आणि स्वतःकडे पाटीलकी असं भासवायचा प्रयत्न केला. तर हा जो गुन्हा झाला तो हा गुन्हा जनहित विरोधाचा गुन्हा झाला. म्हणजे हा जनहित विरोधी जे गुन्हे होते त्याच्या अंतर्गत अशा प्रकारचे गुन्हे येत असत, एक उदाहरण म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचे जे गुन्हे असायचे त्याचे नाव म्हणजे फसवणूक आणि लुटमारी संबंधीचे गुन्हे. हे गुन्हे तिसऱ्या प्रकारामध्ये येत असत. हे थोडेसे कमी गंभीर गुन्हे समजला. म्हणजे पहिला जो गुन्हा होता फंदफितुरी आणि राजद्रोह हा सर्वात गंभीर गुन्हा. जनहिताविरोधी करण्यात आलेले गुन्हे थोडंसं त्यांचं गांभीर्य कमी आणि फसवणूक व लूटमारी संबंधीचे गुन्हे हे त्या गुन्ह्यांच्या तुलनेने सौम्य समजले जात, पण तसे त्यांच्याबद्दल गंभीरच शिक्षा केल्या जात असत. तर याच्यामध्ये काय असते की चोरी करणे, दरोडा टाकणे, लुटालूट करणे, फसवणूक करणे, एखाद्याची मालमत्ता बळकावणे किंवा मालमत्तेचा विध्वंस करणे, हे जे सगळे गुन्हे असत हे फसवणूक व लुटमारी संबंधीच्या गुन्ह्यामध्ये येत असत. आणि ह्या गुन्ह्यांसाठी पण काही शिक्षा ठरलेल्या असत. म्हणजे अगदी वरच्या 2 गुन्ह्यांइतक्या गंभीर शिक्षा नसत की कोणाला हत्तीच्या पायी दिला, तोफेच्या तोंडी दिला, उडवला वगैरे शिक्षा नसत, पण काहीतरी मोठी जबर रक्कम त्याच्याकडनं दंड म्हणून वसूल केली जात असे त्यानं तो गुन्हा केला त्याच्याबद्दल, आणि मगच त्या व्यक्तीची सोडवणूक केली जात असे. आता याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर मोकदम मौजे परबारे परगणे गंडापूर यांनी हरबाजी कोणेर कुलकर्णी व जोशी मौजे मजकूर यांचा चुलत भाऊ शामराज व त्याचा पुत्र असे दोघे दरोडा घालून जिवे मारून घरातील मालमवेशी नेले, असं आपल्याला उदाहरण सापडतं. म्हणजे दोघांनी काय केलं की या दोघांनी घरामध्ये दरोडा टाकला आणि घरातले गुरंढोरं जी होती ती घरातली गुरंढोरं आणि संपत्ती ओढून नेली. मग हे काय झालं की हा गंभीर गुन्हा झाला. याच्याबद्दल त्यांना जी काही शिक्षा द्यायची असेल त्या शिक्षेचा विचार करताना त्याच्यामध्ये जरी जीवावर बेतणारी कुठली शिक्षा दिली नाही की फाशी दिलं नाही का तोफेच्या तोंडी दिलं नाही, तरी पण त्या व्यक्तीला जबर दंड झाल्याखेरीज यातून त्याची सुटका होणार नाही की काहीतरी त्याला भरपाई जबर करून द्यावी लागेल. त्यानंतर अजून जे गुन्हे गंभीरपणे घेतले जात असत ते म्हणजे रूढी परंपरेविरुद्ध वागल्यास तो एक मोठा गुन्हा समजला जाई. आता प्राचीन काळामध्ये जसं मी मागाशी म्हटलं तसं की धर्मशास्त्राचा पगडा जास्त होता, धर्मशास्त्राला अनुसरूनच शिक्षा दिल्या जात असत. त्याच्याही पुढे जाऊन
सर्वसामान्य जी जनता होती, विज्ञानाचा स्पर्श न झाल्यामुळे ही सर्वसामान्य जनता देवभोळी होती. या जनतेवर वेगवेगळ्या प्रकारे देवदेवता, श्रद्धा, अंधश्रद्धा आणि लोकब्रह्म, भूतखेत यांचा मोठा पगडा होता. त्यामुळं रूढीचं परिपालन न करणं किंवा धर्मासंबंधी किंवा जातीसंबंधीचे नियम आहेत त्यांचं पालन न करणं हा एक मोठा गुन्हा समजला जाईल. हा गुन्हा प्रामुख्याने जात पंचायतीमध्ये मिटवला जाईल किंवा ब्रह्मसभेमध्ये मिटवला जाईल. हा गुन्हा गोतसभा किंवा मजलिस त्याच्यानंतर राज्यसभेकडे शक्यतो येत नसेल. जर जात पंचायतीमध्ये कोणाला न्याय मिळाला नाही असं वाटलं तर तो ब्रह्मसभेकडे दाद मागत असेल. तिथे न्याय नाही मिळाला असं वाटलं तर ते प्रकरण राजाकडे येत असेल. राजा पण जात पंचायत आणि ब्रह्मसभेच्या सल्ल्यानेच त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करत असे, शक्यतो कोणाला न दुखावायचं म्हणून. आणि आधार पण राजाला शेवटी शिक्षा द्यायला धर्मशास्त्राचाच घ्यावा लागत असे, कारण दुसरं कुठलं पिनल कोड नव्हताच त्यावेळेला की या पिनल कोडच्या अंतर्गत समोरच्या माणसाला शिक्षा करावी. आणि मराठ्यांमध्ये नाही किंवा शिवकालीन कालखंडामध्ये किंवा पेशवेकालीन कालखंडामध्ये असं नाही, भारतामध्ये पण कोणी कधी अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी किंवा कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्यांसाठी एक वेगळी आचारसंहिता किंवा पिनल कोड लिहिण्याचा कधी प्रयत्न केला नाही. त्यामुळे सर्व कामे धर्मशास्त्रावर चालत होतं आधारित. त्यामुळे धर्माशीच संबंधित एखाद्या गोष्टीचं उल्लंघन झालं किंवा रूढीशी संबंधित प्रथा परंपरेशी संबंधित एखाद्या गोष्टीचं उल्लंघन झालं तर मग ती गोष्ट अत्यंत कडकपणे घेतली जात असे किंवा ती गोष्ट कडक शिक्षेसाठी तिचा विचार केला जात असे की प्रथा परंपरा नाही तुटल्या पाहिजेत. परंपरा तुटल्या तर धर्म बुडाला असं त्याचा अर्थ घेतला जात असे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीकडून जर ती गोष्ट घडली तर तिने माफी मागावी, तिने कोणत्या तरी प्रकारचं दिव्य करावं, तिने प्रायश्चित्त करावं किंवा जबरदंड भरून स्वतःची सुटका करून घ्यावी. नाहीतर अनेक प्रकारचे जे शिक्षा होत्या त्या व्यक्तीसाठी ठरलेल्या असत. उदाहरणार्थ ग्रामीण समाज हा अनेक नियमांनी बांधलेला असल्यामुळे प्रत्येक व्यक्ती ही रूढी परंपरेप्रमाणे धार्मिक व्यवहार करत असे आणि रूढी परंपरेप्रमाणेच त्या व्यक्तीने आचरण केलं पाहिजे असा सरकारनेच नियम केलेला होता. म्हणजे कोणतंही राज्य यावं, राजा कुठलाही असो, त्याने त्या रूढी परंपरेप्रमाणे आचरण करावा सरकारचाच नियम होता. त्याच्यामुळे रूढी परंपरेविरुद्ध वागला गेल्यास राजाकडे पण अपील करून काही फायदा होत नसे, त्या माणसाला शिक्षाच होत असे. म्हणजे त्याने एखादा परंपरेचा नियम तोडला किंवा जातीचा नियम तोडला, धर्माचा नियम तोडला तर इतर खटल्यांमध्ये जसं राजाकडे अपील करायची त्याला सोय होती आणि राजा लक्ष घालत असते, तर या प्रकारच्या खटल्यांमध्ये राजाकडे अपील करायची काही सोय नव्हती. राजाकडे अपील केले तरी राजा परत त्याच्या दरबारामध्ये जो धर्मशास्त्री त्यालाच विचारून निर्णय घेत असे. मग गोष्टी परत तिथंच येऊन थांबत असत. याचं एक उदाहरण आपल्याला सापडतं की लख्या ठाकूर नाशिककर हा त्र्यंबकेश्वराच्या देवळात गेला. यास्तव त्याला अटकविला आहे म्हणून विदित झाले, म्हणजे त्याला अटक करून ठेवला आहे. ऐशाच ठाकूर मजकुराकडे गुन्हेगारीबद्दल ऐवज ₹1,000 घेऊन त्यास सोडवण्याची आज्ञा केली, तरी सदरू ₹1,000 घेऊन तालुके त्र्यंबक येथील हिशोबी जमा करणे. म्हणजे लख्या ठाकूर हा नाशिकच्या त्र्यंबकेश्वरच्या देवळात गेला, हे त्याने प्रथा परंपरेविरुद्ध काम केलं म्हणून त्याला अडकवून ठेवला होता, अटक करून ठेवली होती. सुटका करून घेण्यासाठी मी म्हणलं तसं त्याला ₹1,000 ही शुल्क किंवा दंड भरून त्याची सुटका झाली. ती जे आपण म्हणतो की आदेश दिले होते, निर्देश दिले होते की त्यालाकडून ₹1,000 घ्यावेत भरून आणि त्याला सोडून द्यावं तालुक्याच्या ठिकाणी हिशोब करून. आता ₹1,000 आज आपल्याला कमी पडतात, त्या काळामध्ये कोणी आदिवासी असेल त्याच्यासाठी ₹1,000 म्हणजे त्याने त्याची 7 पिढ्यांची प्रॉपर्टी विकली तरी ₹1,000 जमा होणार नाहीत अशी परिस्थिती होती. म्हणजे त्यावेळी त्याच्यासाठी ₹1,000 ऐवज भरणं, कोणी चुकून देवळात गेला असेल तर ही पण मोठीच शिक्षा झाली. या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. हे झालं धार्मिक किंवा रूढी परंपरेच्या गुन्ह्याबद्दल. दुसरे अजून जे गुन्हे घडत समाजामध्ये ते सामाजिक आणि नैतिक गुन्हे असतात. म्हणजे सामाजिक आणि नैतिक गुन्ह्यांमध्ये बऱ्याच प्रकारे चुकीच्या पद्धतीने लग्न करणं, मर्जीविरुद्ध लग्न करणं, पळवून नेऊन लग्न करणं, बदकर्म म्हणजे बलात्कार करणं, त्याच्यानंतर आपण म्हणतो की विनयभंग करणं, गर्भपात करणं, एखाद्या स्त्रीला गर्भधारण करणं चुकीच्या संबंधांमधून तिला गर्भधारण करण्यास भाग पाडणं, दारू पिणे, दारूची निर्मिती करणे, गोवध करणे आदी गोष्टी होत्या. या गोष्टी काय होत्या की या अनैतिक समजल्या जात असत. आणि जेवढे म्हणून गुन्हे मजलिसीसमोर येत असत त्यांची आपण म्हणू की न्यायनिवाडा करण्यासाठी, त्यात या सामाजिक गुन्ह्यांची संख्या सगळ्यात जास्त असते. लोकांना असं वाटतं आपल्याला की अरे शिवकालीन कालखंडामध्ये वतनासाठी माणसं एकमेकांचा खून पाडत होती, तर जमिनीच्या मालमत्तेसंबंधी गुन्हे ग्राम मजलिसीकडे जास्त येत असतील नोंदवण्यासाठी. पण तसं नाही आहे. शिव कालखंडाचाच विषय नाही आहे. तुम्ही समाजामध्ये कुठेही गेला, कुठल्याही कालखंडामध्ये गेला आणि बघितलं की कुठे जर न्यायालय भरून जर त्या न्यायालयामध्ये तक्रार करण्याची सोय असेल तर तिथं सामाजिक आणि नैतिक प्रकारचेच गुन्हे जास्त येतात.
बाकीचे गुन्हे थोडे कमी प्रमाणामध्ये येतात आणि न्यायाधीशांचा आणि राजाचा भरपूर वेळ हे व्यक्तिगत पातळीवर लोकांनी ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या निपटण्यामध्येच खर्च होत असतो. तर ह्या गुन्ह्यांची संख्या त्यामुळे शिवकालीन कालखंडामध्ये पण जास्त होती. अगदी जमीन मालमत्तेच्या किंवा वतनाच्या वाटणीच्या गुन्ह्यापेक्षा पण या गुन्ह्यांमध्ये न्यायाधीशांना जास्त काळ अडकून राहावं लागत असेल. याचं एक उदाहरण असं आहे की राघू बिन मल्हारी कोळी मौजे कोलवाडी याचे बायकोने मानाजी बुरड मौजे मारी राहत होता. त्याचे लेकासी रानात बदकर्म करून बुरुडसुद्धा पळून गेला. त्याच राघूचे बायकोने बुरुडाशी बदकर्म केले. म्हणजे इथे बदकर्म याचा अर्थ आता काय घ्यावा याच्याबद्दल पण भरपूर चर्चा चालू आहे सध्याच्या काळामध्ये. भरपूर वादविवाद आहेत. पण आपण घेऊन बदकर्म असा आपण एखाद्या स्त्रीवर अत्याचार केले एखाद्या पुरुषाने असा अर्थ इथे घेऊ. तर त्याचंही वर्णन आहे. ही तक्रार नोंद झाली किंवा ही काय झालेली आहे की एखाद्या ठिकाणी ही घटना घडली याचं राजदरबारी कुणीतरी विदित केलेलं आहे. त्याचा उल्लेख आपल्याला सापडतो. मग अशा प्रकारच्या ज्या तक्रारी किंवा राजाच्या कानावर अशा प्रकारच्या घटना येत असत त्या घटना सामाजिक आणि नैतिक गुन्ह्यांच्या अंतर्गत येत असत. याच्यानंतर जे गुन्ह्यांचा प्रकार होता तो म्हणजे सर्वसाधारण सगळीकडे आढळून येतो तो म्हणजे व्यक्तिगत संबंधी गुन्हे. म्हणजे व्यक्तिगत स्वरूपामध्ये एखाद्याचा खून करणे, मारहाण करणे, एखाद्या व्यक्तीला दुखापत करणे, जखमी करणे जबर एखाद्या व्यक्तीला आत्महत्या करायला भाग पाडणे, एखाद्या व्यक्तीवर अत्याचार करणे. म्हणजे अत्याचार काही फक्त स्त्रियांवरच होत नसत असं नाही. लैंगिक अत्याचार त्या काळात पुरुषांवर पण होत असतात आणि पुरुषांवर पण दुसरे अनेक प्रकारचे अत्याचार होत असत. म्हणजे बळजबरीने साखळीमध्ये घालून मारणे, घोड्यामागे फरफटवणे किंवा ज्याच्या अंगामध्ये गावामध्ये ज्याचा वसक आहे जो शिक्षा देऊ शकतो तो त्या काळामध्ये काही ना काही शिक्षा देतच असे आणि नंतर कळत असे की त्याला हा अधिकारच नाही, त्याने चुकीच्या कामासाठी शिक्षा दिली. मग परत कोर्ट कचेऱ्या बाकीच्या गोष्टी होत असत. एखाद्या व्यक्तीला पळवून नेणे, त्यानंतर बलात्कार करणे, अपहरण करणे या सगळ्या गोष्टी आहेत. हे सगळे मानवी शरीराशी संबंधित आणि वैयक्तिक स्वरूपाचे गुन्हे असत आणि हे नित्यनियमाने चालत असत. सामाजिक आणि नैतिक गुन्ह्यांपेक्षा पण यांची पण संख्या मोठ्या प्रमाणामध्ये असे कारण व्यक्ती तितक्या प्रवृत्ती ज्याच्या मनाला जो येईल तो त्या पद्धतीने गुन्हा करेल, ज्याच्या मनाला जो येईल तो त्या पद्धतीने अत्याचार करेल, ज्याच्याकडे सत्ता जास्त, माज जास्त, ज्याला वाटतं कायदा त्याच्या अंतर्गत आहे. त्याच्यानंतर वतनदारी पद्धत असल्यामुळे वतनदारांना कोणी विचारणार नव्हतं. त्यामुळे तर या गोष्टींना जो वतनदाराचा चिल्लापिल्ला आहे किंवा जो वतनदाराचा आपण म्हणतो की आगेमागे फिरणारा माणूस आहे त्याने काही करावं त्याला कोणी विचारू नये अशी परिस्थिती बराच काळ अराजक महाराष्ट्रामध्ये माजलं होतं शिवछत्रपतींच्या आधी. तर ह्या सगळ्या गोष्टींचे पण गुन्हे होत असत आणि हे गुन्हे स्त्री आणि पुरुष दोन्ही करत असत. लक्षात ठेवा की असं वाटतं की एखाद्या माणसाला शिवकालीन कालखंडाचा विचार करताना की सर्व गुन्हे पुरुषच करत असत, स्त्रिया फारच निरागस होत्या, स्त्रियांकडून काही गुन्हे होत नव्हते. तसं नाही. न्याय निवडायच्या संबंधी जेव्हा गोष्टी येत असतात तेव्हा भरपूर ठिकाणी स्त्रियांनी पण कट कारस्थानं केलेली, स्त्रियांनी खून पाडलेले, स्त्रियांनी स्वतःहून स्वैराचारी संबंधी बाकीचे संबंध ठेवलेले आपल्या लक्षात येत असेल. तर इथे एक जे उदाहरण दिले ते उदाहरण असं आहे की गंगी परदेशीन इने आपला दादा सोमल घालून जीवे मारला, सबब अटकेत ठेवाव्यास किल्ले सिंहगड येथे पाठवले आहे. म्हणजे एका स्त्रीने तिच्या स्वतःच्या नवऱ्याला मारलेलं आहे, त्याचा खून केलेला आहे. त्याचं कारण काय असेल, कदाचित तो नवरा अत्याचारी असेल. पण मागाशी मी म्हटलं तसं की स्त्रियांच्या हातून पण गुन्हे घडत असतात आणि पुष्कळ स्त्रियांना शिक्षा केल्या जात असत. जे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कुणबिन आणि बटीक म्हणजे काय. तर एखादे किती स्त्रिया कुणबिन म्हणून विकत घेतल्या आणि किती स्त्रियांना शिक्षा म्हणून कुणबिन आणि बटीक केलं हे जर लक्षात घेतलं तर विकत घेतलेल्या स्त्रियांपेक्षा पण कुणबिन आणि बटीक सरकारने कुणबिन आणि बटीक केलेल्या स्त्रिया त्यांना शिक्षा दिल्याबद्दल कुठल्या तरी गुन्ह्याबद्दल त्यांची संख्या आपल्याला पेशवेकालीन कालखंडामध्ये जास्त आढळते. शिवकालीन कालखंडामध्ये पण या गोष्टी थोड्याफार प्रमाणात होत होत्या पण पेशवेकालीन कालखंडामध्ये या शिक्षेचं प्रमाण वाढलेलं आहे आणि सर्रास या गोष्टी न्यायालयाच्या समोर येत असतात, लोकांच्या समोर येत असतात, राजाच्या समोर येत असतात, मजलिसीच्या समोर येत असतात आणि स्त्रियांनी गुन्हा केलेला सिद्ध झालं की त्या स्त्रीला बऱ्याचदा कुणबिन किंवा बटीक केलं जात असे, कुठल्या तरी सरकारी कामावर पाठवलं जात असे सक्तीने किंवा राजदरबारामध्ये किंवा सरकारी दुसऱ्या कर्तव्यामध्ये किंवा कोणाला तरी एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक दासी म्हणून तिची नेमणूक किंवा विक्री केली जात असे. मग हे जे आपण आपल्यासमोर प्रकार येतात किंवा या ज्या गोष्टी आपल्याला दिसतात की ही खूपच उदाहरणं दिसून येतात आपल्याला. त्या व्यक्तिगत संबंधी जे गुन्हे आहेत त्या व्यक्तिगत संबंधी गुन्ह्यामध्ये पुरुष आणि स्त्री दोघेही सहभागी झालेले दिसून येतात. मग आता हे जे गुन्हे झाले एवढ्या प्रकारचे आपण गुन्हे आत्ता पाहिले त्या गुन्ह्यांमध्ये जर शिक्षा द्यायची असेल किंवा विविध दंड द्यायचे असेल ते दंड कुठल्या आधारावर देणार तर त्याचे काही प्रकार ठरलेले आहेत. एक म्हणजे राजदंड, दुसरा ब्रह्मदंड. त्यानंतर शिक्षेचे जे प्रकार आहेत ते शिक्षेचे प्रकार म्हणजे मसाला, हरकी, गुन्हेगारी, सेरणीनुसार गुन्हेगारांना शिक्षा निश्चित झाल्यानुसार विविध गुन्ह्यांसाठी पैशाच्या स्वरूपामध्ये दंड करण्यात येत असे.
आता हे सगळे शिक्षक आहेत, मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण चर्चा केली की या संदर्भात आपण नंतर कधी सविस्तर बोलू, कारण या सगळ्या शिक्षांचं जर विवेचन करायचं म्हणलं विस्ताराने तर तो एक वेगळा व्हिडिओचा विषय, आता इथे अवांतर विषयांतर होण्याची शक्यता आहे, म्हणून या व्हिडिओमध्ये आपण हा विषय घेत नाही चर्चेला. पण हे शिक्षेचे प्रकार आहेत, या वेगळ्या वेगळ्या तो गुन्हा घडला तो या कुठल्या शिक्षेच्या प्रकारामध्ये बसतो ते पाहून त्याच्यानुसार गुन्हेगाराला शिक्षा केली जात असे. मगाशी मी म्हटलं तसं शिक्षेची अंमलबजावणी करण्याचं काम स्थानिक अधिकाऱ्यांना दिलं जात असे, किंवा त्यांनाच अधिकार होता शिक्षेची अंमलबजावणी करण्याचा. शिक्षा देणं आणि शिक्षेची अंमलबजावणी करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. शिक्षा न्यायालयामध्ये दिली जाते आणि तिची अंमलबजावणी पोलीस किंवा दुसरे अधिकारी करतात. तसंच त्या काळामध्ये पण राजाने शिक्षा दिली तरी त्याची अंमलबजावणी करण्याचं काम त्या मुलखातल्या स्थानिक अंमलदारांवर येऊन पडत असे आणि ते त्याची अंमलबजावणी करत असत. त्याचबरोबर विविध गुन्ह्यासाठी विविध शिक्षा दिल्या जात असत गुन्हेगारांना, म्हणजे एकच शिक्षा दिली जात नसे. आता मगाशी आपण काय बघितलं की वेगळे वेगळे गुन्हे बघितले आणि त्यांची वेगळी वेगळी उदाहरणं बघितली, त्या प्रत्येक गुन्ह्याचं एक उदाहरण बघितलं आपण. पण प्रत्येक गुन्ह्यासाठी वेगळी शिक्षा असते. मग त्या कोणत्या शिक्षा असत? त्या शिक्षा म्हणजे एखाद्याला अटक करणे, एखाद्याचं पारिपत्य करून टाकणे, एखाद्याला बहिष्कृत करणे, एखाद्याला प्रायश्चित्त घेण्यास भाग पाडणे, एखाद्याचा कायमचा बंदोबस्त करणे, एखाद्याच्या वतनाची जप्ती करणे, मालमत्ता जप्त करणे, ताकीद देऊन सोडून देणे पहिला गुन्हा असेल तर, गावाबाहेर काढून देणे, बहिष्कृत करणे, एखाद्याला देशाच्या बाहेर काढून देणे, कोणाला तोफेच्या तोंडी देणे, हत्तीच्या पायी देणे, मृत्यूदंड देणे, फाशी देणे, कडेलोट करणे, तुरुंगात ठेवणे, आजन्म एखाद्या व्यक्तीला कुठल्या तरी डोंगरावर कल्ल्यामध्ये, कोणाला तरी ओलीस ठेवलं जायचं तो जोपर्यंत खंडणीची रक्कम देत नाही तोपर्यंत, एखाद्याला जमीन देणे किंवा एखाद्याचा हवाला घेणे, म्हणजे एखाद्या माणसाला जामीन देऊन पण सोडून जात असे, जामीन घेणे त्याच्या बाबतीमध्ये, एखाद्याचा हवाला घेतला जात असे की नाही मी याची जबाबदारी घेत आहे म्हणून, एखाद्या माणसाचा अवयव तोडणे, हातपाय तोडून टाकणे, या गोष्टी सर्रास होतात. म्हणजे या ज्या शिक्षा आहेत या शिक्षा वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये गुन्ह्यांचा प्रकार बघून त्यासाठी असणाऱ्या शिक्षेचा प्रकार बघून वेगवेगळ्या शिक्षा दिल्या जात असत. या शिक्षा आज आपल्याला बऱ्याचशा यातल्या क्रूर वाटतात, अतार्किक वाटतात आणि चुकीच्या वाटतात. ही गोष्ट बरोबर आहे, पण त्या कालखंडाचा जर आपण विचार केला तर त्या कालखंडामध्ये दुसरा काही पर्यायच नव्हता. मी म्हटलं तसं पिनल कोड नव्हता. धर्मशास्त्राची जसं अर्थ काढेल, एखाद्या शास्त्रामध्ये एखादी गोष्ट लिहिली आहे तर त्या शास्त्रामध्ये लिहिलेल्या गोष्टीचा पण योग्य अर्थ काढता आला पाहिजे, किंवा त्याचं योग्य आपण म्हणतो की अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याची चुकीची अंमलबजावणी नाही झाली पाहिजे. त्याच्यासाठी तेवढ्याच तोडीचा माणूस तिथे न्यायाधीश म्हणून बसला असला पाहिजे, किंवा मजलिसीमध्ये तेवढा अभ्यासू माणूस बसला असला पाहिजे. तर धर्मशास्त्रातल्या गोष्टीचा शब्दशः अर्थ न काढता व्यावहारिकतेने विचार करून तो समाजाच्या भल्यासाठी काहीतरी शिक्षा देईल. बऱ्याचदा असं होत असे की शब्दशः धर्मातल्या गोष्टीचा अर्थ काढला जात असे. तुम्ही कोणतंही धर्मशास्त्र पहा, हिंदू धर्मातलं नाही बाकीचंही कोणतं पहा, तरी त्याच्यामध्ये जे आपल्याला दिसतं की शिक्षा अत्यंत क्रूर दिलेल्या असतात किंवा शिक्षा अत्यंत कठोर असतात. पण शिक्षांची अंमलबजावणी करण्याची जी पद्धत सांगितली आहे ती पद्धत म्हणजे आधी समजावून सांगणे, गुन्हा मान्य केला एखाद्यानंतर तो जर परत गुन्हा करणार नाही याची हे देत असेल, हमी देत असेल तर त्याला थोडी सौम्य शिक्षा करणे, ताकीद देऊन सोडून देणे किंवा पैशाचा त्याच्याकडून दंड वसूल करून भरपाई करणे ज्याचं काही नुकसान झालं असेल ते. दुसऱ्यांदा जर त्याने शिक्षा केली की दुसऱ्यांदा जर त्याने गुन्हा केला किंवा दुसऱ्यांदा तो तसंच काही सापडला तर मग क्रूर शिक्षा करणे त्याला, किंवा त्याला क्रूर दंड देणे. किंवा एखादा गुन्हा जरी त्याने किती पण मोठा केला असेल तरी त्या गुन्ह्यामध्ये तो जर माफी मागत असेल आणि त्याच्यामुळे नुकसान भरून निघणार असेल तर शक्यतो माणसाला शिक्षा देण्यापासून दूर राहावं. राजाने नेहमी काळजी घ्यावी की आपण निरपराध माणसांना शिक्षा देणार नाही तर राजालाच त्याचं पाप लागेल. हे धर्मशास्त्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नमूद केलेल्या गोष्टी असतात. पण प्रत्येक माणूस तेवढ्या पात्रतेचा असेलच की धर्मशास्त्राचा अभ्यास करून त्याचा विचार करून त्याच्यावर विचारमंथन करून त्याचा परिपाक काढून शिक्षा देईल असं नाही. लोक सर्रास एखाद्या गोष्टीसाठी त्यात लिहिले ना की या गोष्टीसाठी काय हातपाय तोडून टाका, अशा सर्रास शिक्षा दिल्या जात असतात बऱ्याचदा मागचा पुढचा विचार न करता. त्यामुळे पण समाजाचं भरपूर नुकसान होत असे, गावगाड्याचं भरपूर नुकसान होत असे. काही लोकांना शिक्षा देणं नाईलाजानं भाग पडत असे की न्यायाधीशाची किंवा समाजाची इच्छा नसायची, कारण राजाने जर एखाद्या सारखेच राजा जनतेचे हातपाय तोडायला लागला किंवा सारखेच राजा लोकांना तुरुंगात घालायला लागला किंवा सारखाच राजाने लोकांना फाशी द्यायला सुरुवात केली तर ते जनमत राजाच्या पण विरोधामध्ये जातं. आपण पेशवाईमध्ये घाशीराम कोतवालचं उदाहरण त्याच्यामध्ये फार विचारात घेण्यासारखं आहे की त्या माणसाने नंतर उच्छादच मांडला होता पेशवाईच्या कालखंडामध्ये. त्याच्यामुळे पण पेशवाईच्या विरोधामध्ये जनमत निर्माण होण्यामध्ये मोठाच हातभार लागला. तर या ज्या गोष्टी आहेत म्हणजे राजाला जरी शिक्षा देण्याचा अधिकार असेल, न्यायाधीशाला जरी शिक्षा देण्याचा अधिकार असेल तर न्यायाधीशाने किंवा राजाने जर त्याचा अतिरेक केला तर जे जनमानस आहेत ते राजसत्तेच्या विरोधात जाऊ शकतं. त्यामुळे राजा पण त्या शिक्षा देताना
विचार करून शिक्षा देत असे, की लिहिलं आहे म्हणून शिक्षा दिली जात नसे. सर्व गोष्टींचा विचार करून जे राजहिताचा आहे तो विचार करून शिक्षा दिल्या जात असत. लोक पण विचार करताना प्रत्येक गोष्टीचा विचार करताना बऱ्याचदा लोक गुन्हा मान्य करत असत. त्यावेळेला जनता जी होती ती जनता पापभीरू होती. म्हणजे एखाद्याकडनं चुकीची शिक्षा झाली, मी याच्या पाटाचं पाणी माझ्याकडे वळवलं कळत नकळत आणि माझ्या शेताला पाणी दिलं, त्यामुळे त्याचं नुकसान झालं, तर किंवा दुसऱ्या कोणीतरी मला अडचणीत आणण्यासाठी काहीतरी केलं तर मी ते मान्य करत असे की नाही हे झालेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने पण बऱ्याचदा आपण मागच्या भागामध्ये बघितलं की ग्राम मजलिसीमध्ये दोघा लोकांना उभं केलं जात असे. तुमची तक्रार लिहून द्या, दोघंजण तुमची तक्रार वाचून दाखवा. समोरच्या माणसाने जर गुन्हा मान्य केला की हो माझ्याकडून चूक झाली, तर मग ती गोष्ट सामंजस्याने सौम्य शिक्षा करून आणि कोणाचं जास्त नुकसान न करता मिटवण्यात येत असे. शक्यतो शिक्षा जरी क्रूर असल्या तरी त्यांचा क्वचितच किंवा राजसत्तेशी निगडीत असतील, राजद्रोहाशी निगडीत असतील तरच त्या क्रूर शिक्षांचा वापर केला जात असे. लोकांना शिक्षा करण्याचा जो न्यायव्यवस्थेचा किंवा राजाचा जो उद्देश होता तो उद्देश म्हणजे लोकांना गुन्हा करण्यापासून रोखणं हा उद्देश होता. लोकांना तुरुंगात टाकणं किंवा लोकांना शिक्षा देणं कुठल्याही न्यायपद्धतीचा उद्देश नसतो. न्यायपद्धतीचा उद्देश असतो की लोकांना गुन्हा करण्यापासून रोखणं. तोच त्या कालखंडामध्ये होता की राज्यातली गुन्हेगारी रोखणं, जेणेकरून राज्यामध्ये बदफैली माजणार नाही, अराजक माजणार नाही, राज्य जास्त काळ चालेल, राज्याला बाहेरच्या शत्रूंशी लढता येईल. म्हणून लोकांना गुन्हा करण्यापासून रोखण्यासाठी जी शिक्षा देण्यात येईल ती शिक्षा देण्याचा प्रयत्न करण्यात येत असे. लोकांना गुन्हा करण्यापासून परावृत्त करण्यासाठी जे काही करता येईल ते करण्यासाठी शिक्षा दिली जात असेल. आणि कधीकधी परिस्थिती गंभीर होत असे की दहशत बसवण्याखेरीज पर्याय नसे, की लोकांवर दहशत बसवण्याखेरीज पर्याय नसे. त्यामुळे काय केलं जात असे की सरसकट सर्वांच्या समोर एखाद्या व्यक्तीला जाहीर फाशी दिली जात असे. त्याच्यानंतर कोणाला तरी जाहीर तोफेच्या तोंडी उडवलं जात असे किंवा कड्यावरून खाली ढकलून दिलं जात असे. या शिक्षा जाहीर दिल्या जात असत. त्याचं कारण गरज निर्माण होत असे दहशत बसवण्याची लोकांवर, की अशा प्रकारचं आपण कृत्य केलं तर ते खपवून घेतलं जाणार नाही राजसत्तेकडून किंवा धर्मसत्तेकडून. म्हणून या उद्देशाने त्या शिक्षा दिल्या जात असत. याच्याबद्दल काय आहे की न्यायदानाचं जे काम आहे त्याच्यामध्ये काही उदाहरणं सापडतात आपल्याला. म्हणजे 1641ची घटना, सोनप्रभू बिन कोडप्रभू धर्माधिकारी आणि त्यांची बायको हे दोघे कोकणात गेले. तेथे त्यांनी शूद्राच्या हस्ते अन्नग्रहण केले, त्यामुळे त्यांना ब्राह्मणांनी वाळीत टाकले. वाळीत टाकणे ही त्या काळी मोठीच शिक्षा होती. दुसरं एक गोष्ट आहे की आंदूखान याने कर्नाटक प्रांती काटकाई करून बंडे करीत होता, त्याच धरून आणून तोफेचे तोंडी दिलं. म्हणजे ही व्यक्ती सीमा भागामध्ये बंड माजवत होती, लोकांना मराठा राज्याच्या विरोधामध्ये उकसवत होती. त्यामुळे त्या व्यक्तीवर दहशत बसवण्यासाठी असं कोणी केलं तर तोफेच्या तोंडी देणं गरजेचं होतं. कारण हा राजसत्तेचा गुन्हा झाला, धर्मद्रोहाचा, राजसत्तेचा किंवा फंदपितुरीचा गुन्हा झाला, राजसत्तेच्या विरोधात गुन्हा झाला, राजद्रोह झाला. म्हणून त्याला ती कडक शिक्षा देण्यात आली. त्यानंतर तळेगावकर सिकलगार मुसलमान ब्राह्मणाची बायको घात घातली, त्याच धरून आणून हत्तीच्या पायी बांधून ठार मारलं. म्हणजे ब्राह्मणाच्या बायकोचा त्याने घात केला, एका स्त्रीचा घात केला, म्हणून त्याला परत कोणी तशी गोष्ट करू नये म्हणून हत्तीच्या पायी सार्वजनिक शिक्षा देण्यात आली, हत्तीच्या पायी देण्याची. अशी ही काही शिक्षांची उदाहरणं आपल्याला सापडतात. पण या शिक्षांचा उद्देश दहशत माजवणं समाजामध्ये नसून समाजावर दहशत बसवणं होता, की परत कोणी अशा प्रकारची कृत्य करू नये, जेणेकरून वारंवार त्या न्यायदानाच्या पद्धतीमध्ये वेळ वाया जाऊ नये. आता एक गोष्ट आपण सर्वांनी इथं लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला असं वाटतं की शिवकालखंड असेल तर शिवकालखंडामध्ये सगळ्या गोष्टी उदात्तच होत होत्या. शिवाजी महाराज अवतारी पुरुष होते, शिवाजी महाराजांनी एवढ्या सुधारणा केल्या समाजामध्ये, सगळं झालं. शिवाजी महाराजांचं राज्य कोणी आपल्या मित्रांनी मागे प्रतिक्रिया एक कमेंट पण केली होती की शिवकाळ म्हणजे काय रामराज्य नव्हतं, तेव्हा पण लुटालुटीच्या घटना घडतच होत्या, बाकीच्या गोष्टी करत होत्या. ते खरी गोष्ट आहे, पण त्या गोष्टीला काही मर्यादा होत्या, की त्या गोष्टीला काही मजबुरी होती ज्यामुळे त्या गोष्टी घडत होत्या. आता न्यायदानाच्या कामामध्ये पण काय आहे की भेदाभेद होत असेल. आता हे किती वर्णन केलं, मागच्या भागामध्ये आपण न्यायदान पद्धती वर्णन केली, किती ट्रान्सपरंट पद्धतीने काम करत होती गावातली. याच्यामध्ये आपण पाहिलं की शिक्षा कशा वेगळ्या वेगळ्या, दंड कसे वेगळे वेगळे, ते कसे वेगवेगळ्या प्रकाराला, धर्मशास्त्राचा पण कसा अभ्यास करून ते शिक्षा द्याव्या लागत असत. तरी पण काय आहे की एक जो मोठा दोष आहे या न्यायदान पद्धतीमध्ये शिवकालीन कालखंडामध्ये होता, तो होताच. तो दोष कुठला आहे की न्यायदानाचं काम जे होतं ते न्यायदानाचं काम हे धर्मशास्त्राच्या आधारावर चालल्यामुळे, धर्म हा वर्णव्यवस्था आणि जातव्यवस्थेला पाठिंबा देत असल्यामुळे किंवा त्याच्यावर आधारित समाजरचना निर्माण करण्याच्या मताचा असल्यामुळे धर्मामध्ये ज्या काही शिक्षा सांगितलेल्या असतात त्या जातीवर आधारित शिक्षा होत्या. म्हणजे तुम्ही जर मनुस्मृती बघितली तर मनुस्मृतीमध्ये जातीवर आधारित शिक्षा सांगितलेल्या आहेत की अमुक जातीचा माणूस त्याला ही शिक्षा. म्हणजे गुन्हा जर एकाच माणसाने केला असेल तर एकाला सौम्य शिक्षा, एकाला
कठोर शिक्षा त्याच गुन्ह्याबद्दल. आता मनुस्मृतीचं काही समर्थन करायचं कारण नाही किंवा त्याचा विरोध करायचा पण कारण नाही, तो आपला आत्ताचा विषय नाही. फक्त उदाहरण म्हणून सांगितलं. मनुस्मृती पण वापरली जात होती शिक्षा देण्यासाठी प्राचीन काळामध्ये, एक शास्त्रीय ग्रंथ म्हणून किंवा शास्त्रग्रंथ म्हणून. त्याच्यामुळे जातीवर आधारित जर शिक्षा देण्याची वेळ आली, म्हणजे एखाद्या माणसाने समजा चोरी केली असेल उदाहरणार्थ, तर ब्राह्मण समाजातल्या एखाद्या व्यक्तीने चोरी केली असेल तर त्याला अगदी सौम्य शिक्षा दिली जात असे, काहीतरी दंडभर नाही तर गावातून निष्कासित केलं जात असेल. पण तेच जर एखाद्या शूद्र समाजातल्या व्यक्तीने तीच चोरी केली असती तर त्या समाजातल्या व्यक्तीला त्याच्यासाठी मृत्यूदंडाची शिक्षा ठोठवली जात असे. का? आता धर्मशास्त्रामध्ये सांगितलं आहे की शूद्र समाजातल्या व्यक्तीनं ही गोष्ट केली तर तिला ही शिक्षा, ब्राह्मण समाजातल्या व्यक्तीने ही गोष्ट केली तर ही शिक्षा. त्याच्यामुळं काय होतं असे की न्यायदानाचं हे जे काम धर्म, रूढी, परंपरा, चालीरीती, जाती व जातींचे नियम याला धरून चालत असल्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये शूद्र अतिशूद्र जातींवर अन्याय होत असे. अन्याय होत असे म्हणजे काय की त्यांना ब्राह्मण समाजाला किंवा मराठा समाजाला, स्पृश्य समाजाला जर कमी शिक्षा मिळत असेल किंवा प्रायश्चित्य घेऊन सुटका होत असेल तर इथे त्या माणसाला गळ्यामध्ये फास अडकवला जात असेल किंवा त्याला मृत्यूदंडाचीच शिक्षा मिळत असेल. म्हणजे अन्याय हा जातीवर किंवा वर्णव्यवस्थेवर किंवा जन्मावर, कर्मावर शिक्षा न देता सर्वांना समान, की त्याने जे चोरीचं कर्म केलं आहे ते एकच कर्म सगळ्यांनी समान केलं असेल तर सगळ्यांना समान शिक्षा मिळायला पाहिजे. पण इथे शिक्षा जी असेल ती शिक्षा कर्मावर न मिळता शिक्षा या माणसाच्या जन्मावर त्याला मिळत असे. आणि त्याच्यामुळे समाजातल्या एका वर्गावर नाही म्हटलं तरी आपण प्रचंड अन्याय या न्यायदान पद्धतीमुळे होत असे. तरी देखील शिवकालखंडामध्ये आपण जर विचार केला तर शिवकालखंडामध्ये मी नेहमी सांगत आलेलो आहे, माझं मत आहे प्रामाणिकपणे, आपण ते सिद्ध पण करू शकतो की स्पृश्य अस्पृश्यता एवढी पाळली जात नव्हती, भेदाभेद एवढी पाळली जात नव्हती, जातीयतेचं एवढं अवडंबर शिवकालखंडामध्ये नव्हतं. पूर्व पेशवाई कालखंड जो आहे त्याच्यामध्ये पण नव्हतं. म्हणजे पहिले माधवराव पेशव्यांपर्यंत रामशास्त्री प्रभूने आपण म्हणतो की बाणेदार हे होते, न्यायशास्त्री होते. तर पहिल्या पेशवाईच्या पूर्व काळामध्ये पण बहुतेक पेशवे कर्तबगार निघालेले होते. त्यांचा कंट्रोल होता राजसत्तेवर, प्रशासनावर, त्यामुळे पण बऱ्याच गोष्टींवर अंकुश बसत असे. पण उत्तर काळामध्ये ज्या वेळेला पहिल्या माधवराव पेशव्यानंतर बाकीचे जे पेशवे आले ते तेवढे नाकर्ते निघाले किंवा अल्पवयीन होते, त्यांना वेळ भेटला नाही, त्यामुळे राज्यामध्ये बजबजपुरी माजली. आणि बजबजपुरी माजल्यानंतर एक प्रकारे धर्ममार्तंडांनीच न्यायव्यवस्थेचा ताबा घेतल्यासारखं झालं किंवा काही घाशीराम कोतवालसारख्या अघोरी माणसांनी त्याचा ताबा घेतल्यासारखं झाला आणि धर्मशास्त्राचा आधार घेऊन स्वतःच्या स्वार्थासाठी कठोर शिक्षा शूद्र आणि अतिशूद्रांना द्यायला सुरुवात केली समाजामध्ये. त्याच्यामुळे समाजावर तर अन्याय झालाच, पण समाज दुभंगला गेला. पेशवाईचा लयाला हे एक मोठं कारणीभूत झालं. कारण मग ही जी गोष्ट आहे की न्यायदान पद्धती ही शिवछत्रपतींनी किंवा राजकर्त्यांनी नेहमी न्यायाचा ठेवण्याचाच प्रयत्न केलेला आहे. कारण न्यायाचं राज्य असल्याखेरीज ते राज्य टिकणार नाही. त्यामुळे राज्यकर्ता शक्यतो करून कोणी राज्यकर्ता असा विचार करत नाही माझं राज्य बुडावं, माझी जनता माझ्या विरोधात जावी, माझ्या जनतेमध्ये माझ्याविरुद्ध असंतोष पसरावा. कोणताही समजूतदार राज्यकर्ता असा विचार करत नाही. पण न्यायदान ज्या गोष्टीच्या आधारे होत होतं धर्मशास्त्राच्या, त्या धर्मशास्त्रामध्येच त्रुटी असल्यामुळे किंवा धर्मशास्त्रामध्येच त्या काळामध्ये त्या गोष्टी बरोबर मानल्या जात असल्यामुळे समाजाच्या एका भागावर कायमचा या न्यायदानामध्ये कुठे ना कुठे काही ना काही अन्याय होत असेल. ही पण गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. हा एक मोठा दोष होता, हा एक मोठी त्रुटी होती, हा एक आपल्या समाजावर मोठा डाग होता. आपण न्यायदानाची पद्धत जरी म्हणली किती आम्ही चांगली राबवली तरी पण ही गोष्ट होती, आपण नाकारू शकत नाही. आणि ती मान्य करण्यामध्येच आपलं भलंपण आणि शहाणपण आहे. उगाच आपण हे काय राबवण्यामध्ये काही कारण नाही असं काही होत नव्हतं. अहंकार करण्यामध्ये किंवा दुराग्रह हट्ट करण्यामध्ये दुर्योधनासारखा काहीच आपल्याला फायदा नाही कोणाचा. जे चुकीचं आहे ते आपण चुकीचं म्हणून मान्य केलं पाहिजे. शिवकालीन कालखंडामध्ये न्यायदान पद्धतीमध्ये पुष्कळ गोष्टी होत्या, त्या खूप चांगल्या होत्या, काळाच्या पुढे होत्या. पण दुर्दैवाने त्यावेळेला दुसरा काही मार्ग नव्हता की न्यायदान कुठल्या आधारावर करावं, तर ते धर्मशास्त्र सोडून दुसरा काही मार्ग नव्हता. आणि धर्मशास्त्राचा आधार घेतल्यामुळे न्यायदान हे बऱ्याचदा पक्षपाती किंवा अन्यायीपणाचं होत असेल. जात आणि वर्णाचा विचार केला तर जातीच्या दृष्टीने, वर्णाच्या दृष्टीने न्यायदान हे पक्षपाती आणि अन्यायीपणाचं होत असेल. कठोर शिक्षा शूद्र अतिशूद्रांना भोगावी लागत असत, उच्चवर्णीयांची सौम्य शिक्षा देऊन सुटका होत असत. हे पण आपण मान्य नाही केलं तरी पण एक कटू वास्तव आहे. आणि आपण जर खरोखर शिवाजी महाराजांवर प्रेम करत असू तर शिवाजी महाराजांचा आणि त्यांच्या कालखंडाचं आपण वास्तविक विवेचन केलं पाहिजे. ज्या घटना चुकीच्या होत्या त्या घटना आपण मान्य केल्या पाहिजे. महाराजांचा पण त्याच्यावर अधिकार चालत नव्हता.
कारण महाराजांना वेळ नव्हता त्या गोष्टी धर्मशास्त्रामध्ये त्याचं तेवढं मंथन करून वेगळं काहीतरी तयार करण्याचं. म्हणजे जसं अकबराकडे वेळ होता, त्याचं राज्य स्थापन झालं होतं, त्याने सर्व धर्मशास्त्रांना एकत्र बोलवलं, नवीन धर्म स्थापन केला, एवढा त्याच्याकडे वेळ होता. छत्रपती शिवाजी महाराजांकडे जर तेवढा वेळ असता लढाया मारामाऱ्या करणं किंवा बाकीच्या गोष्टींमधून, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा त्या धर्मशास्त्रामध्ये काही सुधारणा करून या गोष्टींमध्ये पण न्यायदान अजून न्यायीपणे कसं होईल याचा विचार केला असता. एक राजा म्हणून जे गुन्हे त्यांच्यासमोर, एक राजसत्ता म्हणून जे गुन्हे त्यांच्यासमोर आले, प्रशासनिक गुन्हे जे होते त्याच्यामध्ये निपक्षपाती कसं न्यायदान केलं जाईल, जो गुन्हेगार आहे त्याला कशी कडक शिक्षा दिली जाईल हे छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिलंच. पण जे गुन्हे त्या काळामध्ये जातपंचायत किंवा ब्रह्मसभेच्या कार्यक्षेत्रामध्ये येत असत असं मानलं जात असेल, त्याच्यामध्ये शिवछत्रपतींना बदल करायचा म्हटलं तरी बदल करता आला नाही. त्याचं कारण की शिवछत्रपतींना त्यांच्या दगदगीच्या आणि धकाधकीच्या आयुष्यातून 50 वर्षातून या गोष्टीकडे बघण्यास तेवढा वेळच भेटला नाही. जर अकबरासारखं शिवछत्रपतींना तेवढं आयुष्य लाभलं असतं आणि तेवढी स्थिरता लाभली असती तर त्यांनी या गोष्टीमध्ये पण लक्ष घातलं असतं कदाचित, आणि हा पण अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला असता. पण आता आत्याबाईला मिशा असत्या तर म्हणून काय उपयोग नाही आहे तर काय करू शकत नाही आपण. होती ती गोष्ट होती. तर आपण या दोन्ही गोष्टी जेव्हा शिवकालीन न्यायपद्धतीबद्दल विचार करू तेव्हा शिवाजी महाराजांचे न्यायदान जास्तीत जास्त निपक्षपाती कसं होईल प्रशासनिक पातळीवर, राजपातळीवर, याचे प्रयत्न, याचा आपण स्तुतीच केली पाहिजे, सराहना केली पाहिजे. पण त्या न्यायपद्धतीमध्ये एका प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये, धार्मिक पद्धतीच्या गुन्ह्यांमध्ये दोष राहून गेले हे आपण मान्य केलं पाहिजे. आणि त्याच्याबद्दल आपण खरं तर खंत वाटून घेतली पाहिजे, वाईट वाटून घेतलं पाहिजे. जर शक्य झालं तर आपण माफी पण मागितली पाहिजे की ठीक आहे, ज्या समाजाला हे भोगावं लागलं, आपण पण त्याच समाजाचा घटक आहोत, तर आपण त्याच्याबद्दल दिलगीर राहिलं पाहिजे, नेहमी त्या गोष्टीचं समर्थन नाही केलं पाहिजे असं मला वाटतं. कारण शेवटी काय, आपण ज्या समाजाचा भाग आहोत त्या समाजामध्ये अशा प्रकारचं असमानता असता कामा नये कोणत्याही प्रकारामध्ये. ती असमानता आहे त्या समाजामध्ये आणि आपण त्याचे भाग आहोत, त्याची आपल्याला नेहमी खंत वाटत राहिली पाहिजे. मला वाटते ती मी आता बोलून दाखवली. बाकी आपण सगळेजण आपापल्या मनाने विचार करण्यासाठी स्वतंत्र आहोत. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल ते तुम्ही मला फोन करून कळवा नेहमीप्रमाणे. त्यानंतर व्हॉट्सअप करा, ईमेल करा. या विषयावर अजून काही एखादी नवीन गोष्ट आपल्याला बोलता आली किंवा मला माहीत नसलेली गोष्ट तुम्हाला माहीत असेल तर मला अवश्य कळवा. आपण जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा. हा व्हिडिओ आपण या मालिकेतला पहिलाच पाहत असाल तर कृपया पूर्ण मालिका पहा, मागील पुढील सर्व व्हिडिओ, ज्याच्यामुळे शिवकालीन ग्रामव्यवस्थेबद्दल व्यापक अंगाने आपल्याला विचार करता येईल किंवा त्याचं एक व्यापक समग्र चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहू शकेल आणि आपण अजून काहीतरी त्याच्यामध्ये नवीन भर घालू शकू, चांगल्या प्रकारे ज्ञानाची नवीन काही गोष्टी प्रकाशात आणू शकू नवीन पिढीसाठी. त्या दृष्टीने आपल्याला अभ्यास करता येईल. पुढचा जो भाग आहे तो पुढच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत शिवकालीन जी ज्याला आपण म्हणतो धार्मिक परिस्थिती आहे किंवा शिवकालीन ज्याला आपण ज्याच्यामध्ये परस्परावलंबन ज्याला म्हणतो आपण, की कशा प्रकारे शिवकालीन समाज हा परस्परावर अवलंबून होता. धार्मिक परिस्थिती म्हणण्यापेक्षा काय आहे, धार्मिक परिस्थिती थोडं आपण नंतर बघू पुढच्या भागामध्ये. किती असमानता राहिली, अन्याय झाला, न्याय झाला किंवा कितीही जरी कोणाला मनमानी करावीशी वाटली, कोणी किती वतनदार झाला, कोणी किती उपरा झाला, मिरासदार झाला, तर हे सगळे लोक परस्परांवर अवलंबून होते. त्यांचं हे परस्परांवर अवलंबून असणं हाच गावगाड्याचा मुख्य कणा होता. ते परस्पर अवलंबन कसं होतं समाजाचं, समाजाची ग्रामरचना कशी होती, समाजाचं समाजजीवन कसं होतं, त्याच्यामध्ये अनेक सांस्कृतिक प्रथा परंपरांचा कसा नव्याने उदय झाला आणि या प्रथा परंपरांनी कसा समाज परस्परांशी बांधून ठेवला, याच्याबद्दल थोडीशी सारांश रूपाने आपण पुढच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत, 19व्या भागामध्ये. कारण नेहमी मी म्हणतो तसं की याच्यामध्ये पण परत जर विस्ताराने चर्चा करायची म्हणली तर तो पण एक 2-3 PhDचा मोठा विषय होऊ शकतो. तर आपण फक्त ही व्हिडिओ मालिका संकल्पना समजून घेण्यासाठी बनवतो आहे. तर शिवकालीन ग्रामीण व्यवस्थेमधलं परस्परावलंबन नेमकं होतं काय, म्हणजे बोलताना आपण शब्द सहज वापरून जातो की हां ह्या सर्व समाज परस्परावर अवलंबून होते, त्यामुळे गावगाडा चालत होता, गाव स्वयंपूर्ण होतं. पण जर विचारलं की विस्ताराने सांगा किंवा स्पष्ट करून सांगा हे परस्परावलंबन काय होतं, तर आपल्यापैकी बऱ्याच मित्रांना सांगता येत नाही. त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ छोटासा बनवतो आहे की ज्याच्यामुळे आपल्याला 2-4 गोष्टी कोणी प्रश्न विचारला तर सांगता येतील आणि आपल्याला पण स्पष्ट होतील. तर भेटूयात आपण उद्या एका नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जगदंबा.